नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आया सिव्हिल सर्व्हिस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी अमोल गाठोडे. आज आपण पॉलिटीचे PYQs जे आहेत ते पाहणार आणि त्यातला आजचा जो टॉपिक आहे तो पाहणार आहे सिटिझनशिप बद्दलचे जे क्वेश्चन्स आहेत ते पाहणार आहे. तर यात जे आहेत ते 2024 मध्ये क्वेश्चन आला होता. तर कुठले कुठले क्वेश्चन्स आले होते ते कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगने आपण थोडंसं बघून घेऊयात, म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला इझी जाऊ शकतो. तर पहिला जो क्वेश्चन होता तो आहे नागरिकत्वावर, जो आपण आज बघतोय सिटिझनशिपवर, तो आहे की भारताच्या नागरिकत्वाविषयी खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणती. भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धती आहे. दुसरं, नागरिकत्व कायदा 1955 साली संमत करण्यात आला आणि भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे. यापैकी कुठले बरोबर आहे आणि कुठले चुकीचे आहे विचारले. त्यांनी काय विचारलं की पर्यायी उत्तरे काय आहेत. योग्य विधान त्यांनी विचारलं होतं की योग्य विधाने कोणते आहेत. योग्य बद्दल इथं तुम्ही सर्कल करणं गरजेचं आहे किंवा बॉक्स करा. त्याच्यात काय की भारतामध्ये एकल नागरिकत्व आहे का, तर सिटिझनशिप सिंगल सिटिझनशिप आहे. ओके, तर हा पहिला जो आहे हा बरोबर आहे. सेकंड काय की भारतीय नागरिकत्व 1955 साली संमत करण्यात आला होता का, तर हा का केला होता, तर ते पण आपण यानंतर बघूया. थर्ड क्वेश्चन काय, तर भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे, तर भाग 2 मध्ये हे आहे. ओके, भाग 3 जो आहे तो फंडामेंटल राईट साठी आहे, मूलभूत हक्कांसाठी, आणि भाग 4 जो आहे तो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी साठी आहे. ओके, तर हा महत्वाचा पार्ट होता. म्हणजे याचा अर्थ काय की सी ऑप्शन हा कट झाला. सी ऑप्शन कट झाल्यामुळे इथं काय झालं की ए हा एक ऑप्शन कट झाला, ऑल ऑफ द गो हा कट झाला. ए बरोबर होता आणि बी जो आहे तो पण बरोबर होता. म्हणजे आन्सर जे आहे ए आणि बी हे आन्सर आहे. आता असं का आहे, काय महत्वाच्या गोष्टी आहेत ते पण आपण नंतर पाहूया. ओके, तर इथं काय झालं की भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धती आहे. म्हणजे भारत झाला तर इथे एकल नागरिकत्व पद्धती आहे. तसंच जर तुम्ही USA विचार केला किंवा स्वित्झर्लंड जर विचार केला, तिथं दुहेरी नागरिकत्व आहे. दुहेरी नागरिकत्व म्हणजे काय की तुमचं स्टेटचं जे आहे राज्याचं नागरिकत्व एक असते आणि देशाचं नागरिकत्व असते. भारतात काय तुम्ही देशाचे नागरिक आहे म्हणजे त्या राज्याचे नागरिक आहात असं होते. आणि म्हणून पहिलं स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. सिटिझनशिप ऍक्ट वॉज पास इन 1955, किंवा आपण म्हणू शकतो की नागरिकत्व कायदा 1955 साली संमत करण्यात आला. आता काय झालं होतं 1950 मध्ये जेव्हा कॉन्स्टिट्यूशन आणलं गेलं, संविधान जेव्हा बनवलं गेलं होतं, त्यात सर्वात पहिले काय केलं की संविधान बनवलं आणि त्यांनी फक्त एवढं सांगितलं की कोण सिटिझन राहणार आहेत, म्हणजे नागरिक कोण राहणार आहेत ऍट द टाइम ऑफ कॉन्स्टिट्यूशन जेव्हा बनवलं गेलं तेव्हा. त्यानंतर त्याच्यासाठी कायदे बनवण्याचा सर्व अधिकार जो आहे तो संविधानाने संसदेला दिला होता. कलम 11 अंतर्गत अंडर आर्टिकल 11 सगळा जो पॉवर आहे ते संसदेला दिली, म्हणजे यांना दिली होती, पार्लमेंटला दिली. आणि पार्लमेंट नंतर 1955 मध्ये सिटिझनशिप ऍक्ट जो आहे तो बनवला होता. 1957 साली हा लागू करण्यात आला. त्यानंतर बऱ्याच वेळा जो आहे म्हणजे 1960, 1985, तसंच 1986, 92, 2003 आणि पुन्हा आता जर विचार केला तुम्ही 2022 आय थिंक 19 मध्ये तर सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट आणलं होतं 2019. त्यानंतर पुन्हा अमेंड करण्यात आले. तर ही पॉवर अंडर आर्टिकल 11 कलम 11 अंतर्गत जे आहे ते पार्लमेंटला दिल्या गेलेली आहे. तर हा पॉईंट महत्वाचा आहे थोडासा. यानंतरचे क्वेश्चन बघूयात, नंतर सिटिझनशिप थोडंसं डिटेलमध्ये पाहूयात. ओके, तर हा पहिला क्वेश्चन होता. दुसरे आहे की इंडियन सिटिझनशिप ऑफ अ पर्सन कॅन बी टर्मिनेटेड इफ, म्हणजे काय व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येऊ शकते. मग ते कसं येऊ शकते, तर इथं काय की व्यक्तीने जर स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर. बरोबर आहे, व्यक्तीने नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळवल्यानंतर 5 वर्षाच्या कालावधीत त्याला 18 महिन्यांचा जो आहे 18 महिन्यांचा कारावास झाला असल्यास. ओके, आणि थर्ड आहे फसवणूक करून नागरिकत्व मिळवल्याचे आहे असे भारत सरकारचे समाधान झाले तर. किंवा चौथा आहे व्यक्तीने भारतीय राज्यघटनेच्या प्रती अनिष्ठा दाखवली तर. याच्यात काय विचारलेलं आहे की पर्सन ची त्यांची सिटिझनशिप, लेट्स टेक एक्झाम्पल, एखादा व्यक्ती आहे त्यांनी भारताचं नागरिकत्व घेतलं. ओके, आता भारतीय नागरिकत्व घेतल्यानंतर त्याचं टर्मिनेट कसं होऊ शकते, म्हणजे आता जर विचार केला आपण, एक सिंपल उदाहरण घेऊ अक्षय कुमारचं. ते याच्यासाठी की ते आधी कॅनडाची सिटिझनशिप होती, आता त्यांनी पुन्हा इंडियाचं सिटिझनशिप घेतली. आता इथं काय की त्यांनी पर्सन व्हॉलंटरी अक्वायर्ड सिटिझनशिप ऑफ अदर कंट्रीज, म्हणजे आता पुन्हा त्यांनी जर कॅनडाची सिटिझनशिप जर घेतली तर त्यांची इंडियाची सिटिझनशिपचे नागरिकत्व ते कॅन्सल होईल. पहिली गोष्ट. अ पर्सन हु हॅज बीन अ सिटिझन थ्रू अ रजिस्ट्रेशन इज सेंटेन्स टू इम्प्रिझनमेंट फॉर 18 months विदिन द 5 years ऑफ हिज रजिस्ट्रेशन. म्हणजे त्यांनी अक्षय कुमारने इंडियाची सिटिझनशिप घेतली आहे आणि 5 वर्षाच्या आत तो जर 2 वर्षात जर त्यांना कुठं अटक जर झालेली असेल तर त्यांची बाहेरमध्ये, तर त्यांची इंडियन सिटिझनशिप जे ते कॅन्सल होते. इथं 18 महिने दिले आहे,
ते 2 वर्ष आहे. म्हणजे हे मायन्यूट डिटेल्स आहेत जिथे त्यांनी चेंजेस केले, फॅक्च्युअल डेटामध्ये चेंज केलेला आहे. आणि म्हणून जर विचार केला तुम्ही तर ब जे विधान आहे म्हणजे 18 मंथ्स नाही आहे, हे 2 इयर्स आहे. तर हा चेंजेस करणं गरजेचं आहे. तर बी जे आहे रॉंग आहे. आता बी जर रॉंग आहे तर सरळ सरळ आन्सर आहे तिसरं रॉंग आहे, कारण की बी ऑप्शन आहे. चौथ्यामध्ये पण एबीसीडी आहे तर रॉंग आहे, आणि याच्यात पण रॉंग आहे. म्हणजे तुम्हाला सी आणि डी वाचायची गरज नाही आहे. म्हणजे इलिमिनेशन टेक्निक जर यूज केला तरी तुमचे आन्सर येऊ शकतात, आणि हे सोपी क्वेश्चन्स असतात, हे समजणं गरजेचं आहे. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे म्हणजे ठीक आहे, नंतर बघून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सॅटिस्फाईड दॅट सिटिझनशिप वॉज ऑब्टेन बाय फ्रॉड. जर फ्रॉड करून जर त्यांनी इंडियन सिटिझनशिप घेतली तरी ती जाऊ शकते, किंवा डिसलॉयल्टी जर त्यांनी दाखवली कॉन्स्टिट्यूशन बद्दलची तर तरीही त्यांची जे आहे सिटिझनशिप हे जाऊ शकते. तर हे महत्वाचे पॉईंट्स होते. त्यानंतरचा जो आहे नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकते. तर भारताचा नागरिक कसा बनू शकते याच्याबद्दल जर विचार केला तिथं दिला त्यांनी भूमी अधिग्रहित झाल्यामुळे, म्हणजे बाय इन्कॉर्पोरेशन ऑफ द टेरिटरी, वारसा हक्काने म्हणजे बाय द डिसेंट, जन्म भारतात झाल्याने म्हणजे बर्थ ऑब्व्हियसली होणारच आहे, बाय बर्थ, राष्ट्रीयकरणाद्वारे बाय नॅशनलायझेशन, आणि नोंदणीद्वारे बाय रजिस्ट्रेशन. आता मी इथं नेहमी प्रत्येकाला जेव्हा सांगतो किंवा शिकवतो ना तेव्हा एक गोष्ट सांगत असतो, ऍक्विजिशन कशी होते. पार्लमेंटने पॉवर दिलेली आहे, म्हणजे पार्लमेंटला ही पॉवर दिली आहे अंडर आर्टिकल 11. कोणी दिली आहे तर कॉन्स्टिट्यूशनने दिली होती. त्यानंतर काय आलं 1955 अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीला इंडियाची सिटिझनशिप जर घ्यायची असेल, नागरिकत्व जर घ्यायचं असेल तर काही पर्याय आहे. ते पर्याय काय ते थोडंसं एक नेमॉनिक्स तुम्हाला सांगतो, ते लक्षात ठेवा. म्हणजे आपण नेहमी म्हणतो हा ब्लाइंड आहे ब्लाइंड आहे, तर ब्लाइंडच्या ऐवजी ब्राइंड लक्षात ठेवा, BRIND. ओके, BRIND, बाय बर्थ, बाय रजिस्ट्रेशन, बाय इन्कॉर्पोरेशन ऑफ द टेरिटरी, बाय नॅचरलायझेशन. हे नॅचरलायझेशन आहे, नॅशनलायझेशन नाहीये, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि डी म्हणजे बाय डिसेंट. म्हणजे मराठी जरी करायचं असेल तर ब्लाइंड तुमच्या लक्षात येईल. ब्लाइंड प्रत्येकाला माहिती आहे, बाय बर्थ, बाय रजिस्ट्रेशन, बाय इन्कॉर्पोरेशन ऑफ द टेरिटरी, बाय नॅचरलायझेशन अँड बाय डिसेंट. नॅशनलायझेशन नाहीये, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुम्हाला काय की ब्राइंड लक्षात ठेवलं तर मराठीत वाचल्यापेक्षा इंग्लिशमध्ये पण ऑप्शन आहेत ना तुमच्याकडे, त्यावरून पण तुम्ही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. तर हा महत्वाचा पॉईंट होता. जर इथं डी आन्सर कट केलं ते बघा ना, हा कट झाला, इथेही कट होईल, इथेही कट होईल, ABCE हे आन्सर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आता नागरिकत्वाचा विचार केला तर पार्ट 2 मध्ये येते. हा पहिला पार्ट आहे, आर्टिकल 5 टू आर्टिकल 11 पर्यंतचे जेवढे पण आर्टिकल्स आहेत हे किंवा कलम जे आहेत हे याच्यासाठी रिलेटेड आहे नागरिकत्वासाठी. आता याच्यात आर्टिकल 5, 6, 7, 8 हे जर विचार केला तर एखाद्या व्यक्तीला जर इंडियाची सिटिझनशिप जर घ्यायची असेल तर त्याच्यासाठी लागू होतात, बरोबर. आर्टिकल 9 जर विचार केला तुम्ही तर हे एखाद्या व्यक्तीने जर इंडियाचं नागरिकत्व समाप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी आर्टिकल 9 आहे. म्हणजे आपण जे आधी बघितलं होतं की त्याचे नागरिकत्व समाप्त कसं होऊ शकते, अक्षय कुमारचं उदाहरण तुम्हाला दिलं म्हणजे समजण्यासाठी. ओके, तर व्हॉलंटरी टर्मिनेट कसं होऊ शकते, तर आर्टिकल 9 त्यासाठी आहे. 10 आणि 11 कशासाठी, तर 10 याच्यासाठी स्पेसिफिकली की एखाद्या तुमचं सिटिझनशिप कुठपर्यंत राहू शकते जोपर्यंत पार्लमेंटचा लॉ आहे. आणि आर्टिकल 11 काय म्हणते म्हणजे 11 काय आहे तर संविधानाने संसदेला हे पॉवर दिलेली आहे सिटिझनशिप बद्दलचं, कोणाला सिटिझनशिप द्यायची आणि कोणाला नाही द्यायची. तर इथे पुन्हा सांगतो, आर्टिकल 5 काय, जेव्हा कॉन्स्टिट्यूशन बनलं त्यावेळेस जे इंडियन सिटिझनशिप होते नागरिकत्व, त्यांना नागरिकत्व दिलं गेलं, हे आर्टिकल 5 आहे. सिंपल मध्ये जर विचार केला तर म्हणजे कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन झालं, संविधान बनलं, त्यावेळेस जे इंडियाचे सिटिझन्स होते नागरिक होते त्यांना दिले गेलं, म्हणजे रेसिडेंट्स होते त्यांना दिलं गेलेलं आहे. दुसरा आहे आर्टिकल 6, जे पाकिस्तानातून भारतात आले त्यांना दिले गेलं. फाळणी झाली होती, मग पाकिस्तानातली फाळणी झाल्यानंतर काही व्यक्तींना असं वाटलं की बाबा पाकिस्तानून आपल्याला इंडियन सिटिझनशिप घेतले, त्यांना अंडर आर्टिकल 6 कलम 6 नुसार इंडियाची सिटिझनशिप भेटते. कलम 7 काय, जे भारतातून पाकिस्तानात गेले, बरोबर. आता होऊ शकते ना पंजाब वगैरे त्या एरियात राहणार, त्यांचे नातेवाईक त्या साईडला असतील तर ते पाकिस्तानात गेले राहायला, पण नंतर लगेच 6 महिन्यात लक्षात आलं की अरे हा गटार आहे, वापस यावं लागतं. मग आर्टिकल 7 नुसार त्यांना इंडियन सिटिझनशिप पुन्हा मिळेल, म्हणजे जे कन्फ्युज होते पाकिस्तानात गेले आणि वापस आले. ओके, आर्टिकल 9 कशासाठी आहे, जे इंडियन ओरिजिन आहे, भारतात होते पण त्यांचे आई वडील किंवा बाहेरच्या देशात राहिले आणि तिथं त्यांनी स्वतःच सिटिझनशिप घेतली, त्यांना जर इंडियाची सिटिझनशिप जर घ्यायची असेल तर अंडर आर्टिकल 8 भेटते. आर्टिकल 9 टर्मिनेट जर कोणाचं करायचं असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीची सिटिझनशिप जर टर्मिनेट करायची असेल, संपुष्टात आणायची असेल तर आर्टिकल 9 आहे. ओके, आर्टिकल 10, तुमचं सिटिझनशिप नागरिकत्व कुठपर्यंत राहणार आहे तर संविधानाने जोपर्यंत किंवा संसदेने जोपर्यंत कायदा बनलाय तोपर्यंत. आर्टिकल 11 म्हणजे कलम 11 काय सांगते,
की हे पॉवर सिटिझनशिपसाठीची नागरिकत्वाची जी पॉवर दिली गेली ते कोणाला दिलेली आहे, पार्लमेंटला दिली. आणि म्हणूनच 1955 म्हणा किंवा 2019 म्हणा, 2015 म्हणा, यावेळेस जे सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट जे आले होते ते पार्लमेंटनी बनवले. आणि म्हणून जर विचार केला तर तुम्ही बांगलादेश झाला किंवा पाकिस्तान झाला आणि अफगाणिस्तान मधले जे मुस्लिम सोडून बाकीचे जे मायनॉरिटीज आहेत त्यांना इंडियन सिटिझनशिप देण्यासाठी चेंजेस केले गेलेले होते. तर हा महत्वाचा पार्ट होता आजचे. हे जे पीवायक्यूज आहेत ते एमपीएससीने विचारलेले पीवायक्यूज आहेत. ओके, तर असंच आपण उद्या जे आहे बाकीचे जे पीवायक्यू आहेत ते पाहूया, त्याचं अनालिसिस करूया आणि कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग करून ते समजण्याचा प्रयत्न करूया. होप यू अंडरस्टँड दिस टॉपिक. यात जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय अँड टेक केअर.